नरेंद्र मोदी आणि संजय जोशी हे दोघेही संघातूनच घडलेले शिलेदार. दोघांची मूळ निष्ठा हिंदुत्वावर, संघाच्या तत्वांवरच आधारित होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी संघाच्या परंपरांना बाजूला सारत सत्ता केंद्रित केली आणि व्यावसायिक गटांच्या माध्यमातून आर्थिक व राजकीय ताकद आपल्या हातात घेतली, असा आरोप त्यांच्या टीकाकारांकडून होतोय. दुसरीकडे संजय जोशी गेले अनेक वर्ष राजकीय घडामोडींमध्ये फारसे दिसून आले नाहीत. पण अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नरेंद्र मोदींना पर्याय शोधण्याची शक्यता चर्चेत आली आणि जोशींचे नाव पुन्हा पुढे येऊ लागलं. एकेकाळी अमित शहा, योगी आदित्यनाथ किंवा नितीन गडकरी यांचं नाव मोदींच्या संभाव्य वारसदारांमध्ये घेतलं जात होतं. तिथे आता संजय जोशी यांचे नाव समोर येणं याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती होणार असल्याची देखील चर्चा आहे. संजय जोशी आणि मोदींचं काय वैर आहे ते बघणारच आहोत. तत्पूर्वी जोशींच्या वाटचालीवर एक नजर टाकूया. संजय जोशी हे मूळचे नागपूरचे असून त्यांनी 1980च्या दशकात नितीन गडकरींसोबत संघात कामाला सुरुवात केली. संघटनेत असताना त्यांच्या कामांचं कौतुकही होऊन 1998 मध्ये त्यांना गुजरात भाजपमध्ये पाठवण्यात आलं आणि त्याच वेळी गुजरात मधील राजकीय परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती. पण 1988 ते 1995 या संपूर्ण काळात त्यांनी गुजरातमध्ये भाजपचं भक्कम जाळं निर्माण केलं. नरेंद्र मोदी त्या काळात संघटन महामंत्री होते आणि दोघांनी मिळून पक्षाची बांधणी केली. त्याचे परिणाम 1995च्या निवडणुकीत दिसून आले. भाजपने गुजरातमध्ये पहिल्यांदा पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या चढाओढीत कैशुभाई पटेल आणि शंकरसिंह वाघेला यांच्यात संघर्ष निर्माण झाला. त्यावेळी मोदी आणि जोशी दोघांनीही कैशुभाईंना पाठिंबा दिला. पण वाघेलांनी बंड केल्याने कैशुभाईंच्या ऐवजी सुरेश मेहता मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नरेंद्र मोदींना दिल्लीला हलवण्यात आलं आणि जोशींचं राज्यात प्रभावी नेतृत्व उभं राहिलं. मात्र 1998 मध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदींना पुन्हा गुजरातमध्ये पाठवण्याची तयारी सुरू झाली. त्यावेळेस गुजरातमध्ये संजय जोशींचा प्रभाव होता आणि मोदींना परत राज्यात पाठवण्याच्या ते विरोधात होते. पुढे 2001 मध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर केशुभाईंना मुख्यमंत्री पदावरून बाजूला जावं लागलं आणि नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्याच वेळी संजय जोशींना दिल्लीला हलवलं गेलं आणि राष्ट्रीय संघटन सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्याच नंतर मात्र मोदी जोशी संबंधामध्ये तणाव वाढत गेला. 2005 मध्ये एक कथित सीडी प्रकरण समोर आलं, ज्यामध्ये जोशींच्या चारित्र्यावर शंका घेणारे आरोप झाले. ही सीडी बनावट होती पुढे स्पष्ट झालं, पण तरी देखील जोशींना पक्षातून बाहेर जाण्याचा रस्ता दाखवण्यात आला. या सीडी प्रकरणामध्ये मोदींचा हात असल्याचा आरोप आजही जोशी समर्थकांकडून केला जातोय. यानंतर नितीन गडकरी यांनी संजय जोशींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी जबाबदारी दिली होती, पण मोदींनी आता विरोध केला आणि प्रचार टाळला. परिणामी भाजपचा पराभव झाला आणि त्याचं खापर जोशींवर फोडून त्यांना राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे संजय जोशी यांनी आजवर कधीही मोदींविरोधात थेट वक्तव्य केलं नाही. उलट अनेकदा त्यांनी मोदींचं कौतुकच केलं आहे आणि तेच आपले नेते असल्याचंही म्हटलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यानं संघातर्फे संघटनेला पुन्हा एकदा जोशींच्या नेतृत्वाखाली मजबूती देण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय. भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या कार्यकाळ संपत आला आहे आणि त्यांच्यानंतर नवीन नेतृत्व कोणाचं हे ठरवणं महत्वाचं असणार आहे. जर संजय जोशी अध्यक्षपदी आले तर नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अधीन राहावं लागेल. आता यावर राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की दोन तलवारी एका म्यानात बसत नाही. हे संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवरही लागू होतं. संघ जर खरोखर जोशींचा विचार करत असेल तर भाजपच्या नेतृत्वात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे आणि जर संघाला वाटलं की जोशींना विरोध खूप आहे तर महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांचं नाव पुढे येऊ शकतं. आता या सगळ्या घडामोडींवरून असं स्पष्ट होतं की संघ आता भाजपाला नव्या मार्गावर नेत आहे आणि त्या मार्गावर संजय जोशी यांचं पुनरागमन संघासाठी नवा अध्याय ठरू शकतो. बाकी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही मराठी मंडई या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.